ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, C9 ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಯಶೋಧ. ಸುಮಾರು 3-4 ದಶಕಗಳಿಂದ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ದುಡಿದವರನ್ನ ಯಾವುದೇ ನೋಟಿಸ್ ನೀಡದೆ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿರುವುದು ಖಂಡನೀಯ ಎಂದು ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡ ಜನಾರ್ದನ್ ಬಿರಾದರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ತಿಳಿಸಿದರು. ನಗರದಲ್ಲಿ ಕರೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿರುವುದನ್ನು ಪಕ್ಷದ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಉತ್ತರ ನೀಡಲೇಬೇಕು. ಸಚಿವರ ಕಾರಿಗೆ ಕಲ್ಲು ತೂರಾಟ ಮಾಡಿದ ಶಾಸಕ ಶರಣು ಸಲಗಾರ್ ಪಕ್ಷದ ಧ್ವಜ ಸುಟ್ಟು ಡಿಕೆ ಸಿದ್ದರಾಮ್, ಪ್ರಕಾಶ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರನ್ನ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಷ್ಠಾವಂತ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಉಚ್ಚಾಟನೆ ಏಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎನ್ನುವುದನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರು. ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಿ ದಶಕಗಳಿಂದ ಹಗಲು ಇರಳು ಎನ್ನದೆ ದುಡಿದ ಮರಾಠ ಸಮುದಾಯದವರಿಗೆ ಕಡೆಗಣಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಡಾ ದಿನಕರ್ ಮೋರೆ, ಪದ್ಮಾಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಜನಾರ್ದನ್ ಬಿರಾದರ್, ಶರಣು ಕಡಗಂಚಿ ಇತರರು ಪಕ್ಷ ಬಿಟ್ಟು ಚುನಾವಣೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದಿಂದ ಬಂಡಾಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಡಾ ಮೋರೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಪಕ್ಷದ್ರೋಹ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ ಇತರರಿಗೂ ಏಕೆ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಎಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದರು. ಖೋಬಾ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಿರಂತರ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಖೋಬಾ ಅವರನ್ನ ಸೋಲಿಸುವುದು ಪಕ್ಕಾ ಗ್ಯಾರಂಟಿಯಾಗಿದೆ. ಅವರಿಗೆ ಸೋಲಿನ ಭಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಮಗೆ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಿಸಿ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದು ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಗುಲಾಮರಿಗೆ ಒತ್ತು ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕೈಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಬಾಟಲಿ ಕೊಡುವವರಿಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಪಕ್ಷದ್ರೋಹ ಮಾಡುತ್ತಿರುವವರ ವಿರುದ್ಧ ಶಿಸ್ತಿನ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದವರು ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಭಾಲ್ಕಿ ಬಿಜೆಪಿ ಮಾಜಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಶರಣು ಕಡಗಂಚಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಇದೇ ಒಂದು ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಾದ ಡಾ ಬಾಲಾಜಿ ಸಾವಳಿಕರ್, ರಾವ್ ಸಾಬ್ ಬಿರಾದರ್ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಇದ್ದರು. ವರದಿಗಾರರು ರೋಹನ್ मनोहर, बीदर। निकाला बोल के आपके मीडिया से थ्रू हमें पता चला है, लेकिन हम भी पार्टी का बहुत सालों से काम कर रहे थे, 30-40 साल से काम कर रहे हैं। कल हमको पार्टी से निकाला बोल के निकालने के बाद हम उनसे बात करें तो बोले पार्टी से आपको निकाला है। बोले भाई हमको नोटिस तो देना ना, एक हमारा क्या कहना सुनना तो चाहिए ना। इसका मतलब हमारे पार्टी में दादागिरी चल रही है आजकल। मन में जिसको आए वो निकालते, जिसको आए वो लेते। अभी देखो पार्टी का ऑफिस तोड़ने वाले को पार्टी में रखे, भारतीय जनता पार्टी, और पार्टी के झंडे जलाने वाले को जो पार्टी में रखते टिकट देते, और मिनिस्टर के गाड़ी के ऊपर पत्थर फेंकने को भी पार्टी में टिकट देके उनको MLA बनाते। और हम मराठा समाज के होने से हमारे ऊपर अन्याय हो रहा है ऐसा लग रहा है हमें। और हमको नोटिस बिगर नोटिस का ऐसा निकालते हो पार्टी वाले। ये आपके थ्रू उनको बताना चाहते हम भी पार्टी के थे और हम पार्टी छोड़े नहीं है। और हम अभी भी हम हमारे समाज के कैंडिडेट होने से हम उनका कन्विंसिंग कर रहे हैं, लेकिन हम बंडखोर बीजेपी बोल के काम कर रहे हैं, हम पार्टी छोड़ के काम नहीं कर रहे। बीजेपी में हर एक इंसान को बाबा साहब अम्बेडकर संविधान से अधिकार दिया है राजकीय में किसका काम करना, क्या काम करना। हमको एक नोटिस तो देना ना, नोटिस दे के हमको हमसे पूछना क्यों कर रहे हो, ऐसा पूछना। हमारे ऊपर बार बार अन्याय कर रहे हैं लोग, फिर भी हम पार्टी का काम कर रहे हैं। अभी लास्ट टाइम हमको भालके असेंबली टिकट देते बोल के हमको 5 साल से बोल रहे थे टिकट दे रहे, मराठा समाज को टिकट दे रहे, टिकट तो दिए ही नहीं। फिर भी हम पार्टी का काम करें, दिल जान से काम करें, साम दाम दौड़ पैसा हमारा खुद का पैसा खर्चा करके हम पार्टी का काम करें। और अभी परसों हमको कल सुबह सीधा पार्टी से निकाला बोल के हमको मैसेज आता है, तो हमारे ऊपर अन्याय हो रही है। यह अन्याय हम आपके थ्रू उनको बताना चाहते हैं, अन्याय मत करो, ऐसा करने से पार्टी खत्म होती है। और पार्टी में गुलाम जैसे लोगों को पार्टी में ना पोस्ट देकर उनको ना पार्टी प्रोटोकॉल बोल के सब कुछ स्टेज पे बिठाते हैं। लास्ट 3 महीने पहले घुमनाबाद में प्रोग्राम था, तो हम उधर स्टेज के ऊपर गए तो हमको बोलो पार्टी प्रोटोकॉल नहीं करके हमको स्टेज से नीचे उतारे। इतना अपन सन करने के बाद हम भी हमारा हाथ पाँव हिलाएंगे ना, हम क्या चुप बैठे, कैसे चुप बैठ सकते। हमारा अपमान होता है वहाँ पे पार्टी में, बार बार हमको अपमान करते पार्टी में। क्यों हम मराठा समाज के बोल के अन्याय हो रहा है हमारे ऊपर, ऐसा हमारे मन में कैसा ठान ले रहे कि हमारे समाज पर अन्याय कर रहे। इसके लिए हमारा आवाज़ दिल्ली तक हमको पहुँचाना, आवाज़ करके हमने टिकट, अभी हमारे डॉक्टर साहब खड़े रहने पर उनके साथ हम काम कर रहे। और पार्टी वाले भी हमको पार्टी में जब बोले समाज में तुम अच्छे है, समाज तुम्हारे पीछे है, समाज को न्याय मिलता है तुम्हारे करके हमको पार्टी में ज्वाइन करके लेने लिए। उसके बाद में फिर हम समाज को छोड़ के तरह हम रहेंगे तो हमको पार्टी में भी कोई वैल्यू नहीं रहता है। हमारा समाज हमारे साथ में करके हमको लोग पूछ रहे हैं हमारा समाज हमारे साथ में है। अभी उनके पैर के नीचे की अभी मट्टी निकल जा रही, अभी वो घबर गए यहाँ के कैंडिडेट भगवंत खोबा साहब। अभी उनको डर लग रहा है कि अभी मैं हार जाता हूँ, और हार तो उनकी पक्का है, अभी तो पक्का है, क्योंकि हम सीधे लोग काम कर रहे थे, हम कुछ उनको ज़्यादा खिलाफ भी नहीं कर रहे थे। हम हमारे न्याय मांगने के लिए हमने
काम करना चालू किए थे, तो हमारा न्याय मांगने को वो हमको पार्टी से निकलते। अभी तो उसको पक्का हराते हम, अभी तो उसको छोड़ते ही नहीं। अभी तो हम जोर से काम करते उनके खिलाफ। मीटिंग बुला रहे, किन की मीटिंग बुला रहे? सिर्फ मराठा समाज के कुछ चुने गुने लोगों को बुला के मीटिंग ले रहे। उनको डर, अभी उनको डर नहीं, उनको अभी मालूम हो गया। अभी 7 तारीख को वोट में वो उसमें तो बैलेट पेपर के अंदर तो आ रहा है ना उनके खिलाफ, और 4 जून को तो उनको है ना उनका अभी तो उनको खाली उसको आप मैसेज दीजिए, उनका डिपॉजिट बचाने का सोचो। अभी ये मोदी के नाम के ऊपर है ना जीतते नहीं सब लोग। मैं लास्ट टाइम उनको बोला कि सर 303 मोदी के नाम पे जीते, लेकिन 240 हारे से भी लोग गए, उसमें से एक बढ़ता है देखो, फिर भी उनमें सुधार नहीं आया। वो हमेशा है ना हर तालुके में कॉन्ट्रीब्यूशन कर रहे, हर तालुके में नया लीडर बनाने का सोच के वो खुद मर गए। अभी राजकीय उनकी खत्म हो गया, और कभी भी लीडर नहीं थे वो। मोदी के नाम पे जीत के आए, मिनिस्टर बन गए। लीडरशिप क्या होती है ना हम दिखाते अभी उनको। और अभी देखिए आपका हमारा अभी बार बार मिलना होता है। अभी हम बताते अभी 7 तारीख के बाद हम भी है ना अच्छा कुछ तो बड़ा पार्टी बनाते हम भी मराठा समाज से। कैंडिडेट हमारा जीत रहा है जी, हमारा कैंडिडेट वोट क्या लेता बोल रहे जीत रहा है हमारा कैंडिडेट। हाँ, और आपको सीताराम प्रकाश खंडरे हम क्या जो है सो है, आपको भी पता है। हमारे मुंह से सुनना है तो सुनो, डीके सीताराम और प्रकाश खंडरे और शरणू सलगर ने तो मिनिस्टर का गाड़ी तोड़ा, गाड़ी के ऊपर पत्थर फेंके। उस दिन हम भी थे उस टाइम, वो तिरंगा रैली में तिरंगा यात्रा चल रहा था, उस टाइम पत्थर फेंके हम था उस टाइम, हम थे उस टाइम। अभी पार्टी में तो उनके साथ में घूम रहे ना, उनके साथ में क्यों घुमा रहे? फिर वो उनके जात का बोल के घुमा रहे क्या? वो जेडीएसपी भी नहीं डीके सीताराम, जेडीएसपी भी नहीं डीके सीताराम। नहीं, इसका मतलब क्या साहब बोलो क्या? अभी हमारे मन में एक ऐसा आ रहा है कि हमारे ऊपर अन्याय हो रहा है, अन्याय हो रहा है, अन्याय हो रहा है। देखो ना कितना, आपको भी पता है, आप तो हमसे ज़्यादा पब्लिक में घूमते हो, आपको तो हमसे ज़्यादा तजुर्बा रहता है। हमारे पर अन्याय हो रहा है। टाइम बंदा खाता समय बंदा खाते हाँ एक ಲಂಚ ಕೇಳಕ್ ಸಮುದಾಯ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಪಾರ್ಟಿದಾಗ ಅವ್ರ ಅಂಡರ್ದಾಗ ಏನ್ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳು, ಈಗ ಅವರೇ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಕೇಳಿ. ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನೋಡ್ರಿ ಬ್ರದರ್, ನಾನು ನಿಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇವು ಏನು ಭಗವಂತ ಖುಬಾ ಅವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಲೂಟಿಕೋರರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಬಂದಿದೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಇವ್ರಿಗೆ ಗುರ್ತಿತ್ತ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಪಾರ್ಟಿ ಲೂಟಿಕೋರರು ಅಂತ? ಮತ್ತೆ ಸುಮ್ಮನೆ ಯಾಕೆ ಕುಂತಿದ್ರು? ಏನ್ ಸಾಮಾನ್ಯ ಅವರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ರು, ಆಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತ? ಇದರ ಅರ್ಥ ಏನು? ಇವರು ಕಾರ್ಯಕರ್ತನೇ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಇವರು ಲೂಟಿಕೋರ್ ಮಾಡಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ಯಾರ. ಮತ್ತೆ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ, ಇಡೀ ಲೋಕಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಎಷ್ಟು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಏನ್ ಲೂಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಏನ್ ಲಂಚ ತಿಂದಿದ್ದಾರೆ? ಪಾರ್ಟಿದವರಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಇವರೇ ಹೈಕಮಾಂಡ್. ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ನಾ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೂ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದ್ರ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಎಷ್ಟು ಇದು ಆಗಿದೆ ಗುರ್ತ, ನಿಮಗೆ ಹರ್ಟ್ ಆಗಿದೆ? ಇಲ್ಲೇ ಐತ್ ನೋಡ್ರಿ, ಪೇಪರ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಐತ್ ನೋಡ್ರಿ, ನೋಡಿ. ನೀವು ಪತ್ರಕರ್ತ ಇರ್ತೀರಿ, ನೋಡಿಲ್ಲ ನೀವು ಸರ್? ಯಾವ ಭಾಷೆ ಬರ್ತದೆ ಹೇಳಿ, ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಪ್ರಯತ್ನ